तुम्हाला माहिती आहे कालची अर्धवट राहिलेली मीटिंग आज कंप्लीट झाली ते. तर चला बघा पुढं व्हिडिओ, सांगतो तुम्हाला सगळं मीटिंगमध्ये काय घडलं ते पण. तर रोजच्यासारखं आवरून आज पण निघालो आम्ही ऑफिसला जायला निघालो. ऑफिसला एकदम टिच टाईमवर पोचलो. ऑफिसवर गेलो, कामं चालू केली. कामं चालली होती. जी कालची झाली मीटिंग त्यात जे चेंजेस आले होते ते आज कंप्लीट करायचे होते. तर मग त्यासाठी वर्किंग चालू केलं. चेंजेस वगैरे कंप्लीट झाले. मग क्लायंटसोबत मीटिंग होती संध्याकाळी, दुपारी. मग दुपारी म्हणजे 3-4 वाजता होती. तर मग ती मीटिंग चालू झाली. ती मीटिंग कंडक्ट केली, अटेंड केली. त्यानंतर परत चेंजेस आले. परत त्या चेंजेसवर वर्किंग चालू केलं. तर अशा प्रकारे होता पूर्ण दिवसाचं शेड्यूल. त्यानंतर मग गेलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करून आलो. मग लावली यशदानी गाणी. तुम्हाला माहिती आहे आपल्याला DJच्या गाण्यांचं किती याड आहे. गाणी ऐकत काम करत होतो. काम करत गाणी ऐकता म्हणत पण होतो. तर मग अशा प्रकारे चालू होतं आपलं रुटीन. पूर्ण दिवसभराच्या क्लायंटसोबतच्या मीटिंग वगैरे आवरल्या. त्यानंतर जी कामं पेंडिंग होती ती पण कंप्लीट केली. काही 1-2 साईट्स नवीन चालू करायच्या होत्या त्याच्यावरती काही फायनल टचअप होते ते पण कंप्लीट केले. आणि त्यानंतर निघालो डायरेक्ट रूमवर आलो जरा आज लवकरच, कारण का कुणालदा आणि यशदा चालले होते मुंबईला. कारण का मटेरियल सिलेक्शनसाठी. आणि तुम्हाला जसं बोललो का मीटिंग लई क्रेझी झाली. तर मीटिंग क्रेझी म्हणजे क्लायंटचे चेंजेस म्हणा, त्यांचं डिस्कशन म्हणा, त्यांना एक्सप्लेनेशन म्हणा, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि इरिटेट तर त्यापेक्षा जास्त करतात. त्याच्यामुळं ते डबल त्यांना त्याच गोष्टी एक्सप्लेन करणं, त्या गोष्टी कशा बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने ते त्यांना सांगणं, याच्यात खूप टाईम जातो. आणि चांगलं पण वाटतं. क्लायंट सॅटिस्फाय होतात नंतर की हो तुमचं बिहेवियर चांगलं आहे. आम्ही एवढे क्वेश्चन विचारून पण तुम्ही आम्ही फॅमिलीसारखं ट्रीट केलं, कधीच कंटाळल्यासारखं नाही वाटवलं, चांगलं वाटतं. तर अशा प्रकारे पूर्णपणे आवरलं. आणि तिथून डायरेक्ट निघालो मग रूमवर आलो. कपडे वगैरे चेंज केली. ह्या दोघांना जायचं होतं. मग यांनी पण पटापटा आवरलं. म्हणलं आता यांचं आवरून होऊ दे, यांना जेवून खाऊन जाऊ दे, मग आपण नंतर निघून येऊ आतमध्ये. रूमवर पोचल्या. यांनी बॅग वगैरे तर पहिलीच कुणाला दाणी भरून ठेवलेली. यशदाची थोडी भरायची होती, त्यांनी ती पण भरली. आणि मग डायरेक्ट निघालो आम्ही, म्हणजे मी त्या दोघांना सोडायला जायचं होतं बस स्टँडला. दोघांना उचललं आणि डायरेक्ट आलो बस स्टँडला सोडायला. बस स्टँडला त्यांना नेऊन सोडलं. त्यानंतर घ्यायचा होता मोबाईलला कवर आणि स्क्रीन गार्ड पण, कारण का प्रोटेक्शन तर इम्पॉर्टंट आहे ना गाईच, बरोबर ना. तर मग ते घेतलं आणि तिथून मग डायरेक्ट निघालो आपल्या रूमवर यायला परत. मग तिकडून डायरेक्ट आलो आपल्या रूमवर. तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जा प्लीज. धन्यवाद.